So students, in last lecture we have seen different terms regarding immunity, definition and its types. In this lecture we will see types of immunity. First is innate immunity. It is the resistance to infection that individual possesses by his or her genetic makeup. What is the meaning? It is the immunity, that means it is the resistance to the infection. इन्फेक्शन रेजिस्ट करण्याची एखाद्या पर्सनची जी ॲबिलिटी आहे बाय इट्स जेनेटिक मेकअप, त्याचं जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे, इनबॉर्न त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे टू रेजिस्ट द इन्फेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज इनेट इम्युनिटी. In other terms, we also say that it is the resistance to infection from birth. जन्मापासून जी त्याच्यामध्ये असणारी रेजिस्टन्स पॉवर आहे त्या इम्युनिटीला इनेट इम्युनिटी असं म्हणतात. इट इज द नॅचरल डिफेन्स मेकॅनिझम ऑफ बॉडी दॅट इज प्रेझेंट फ्रॉम बर्थ. इट इज इनबॉर्न कॅपॅसिटी. इट इज नॉट अफेक्टेड बाय प्रायर कॉन्टॅक्ट विथ मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इम्युनायझेशन. ही इम्युनिटी अगोदर त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन झालं आहे का किंवा इम्युनायझेशन वॅक्सिनेशन झालं आहे का यावर अवलंबून नसते. इट इज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. आता नॉन स्पेसिफिक म्हणजे काय? इट इज नॉट फॉर अ पर्टिक्युलर डिसीज. फक्त एखाद्या डिसीजसाठीच रेजिस्टन्स पॉवर आहे असं नाही, तर इट इज नॉन स्पेसिफिक. ओव्हरऑल डिसीजेसला रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी आहे. इट इन्क्लूड्स व्हेरियस बॅरियर्स. यामध्ये बॅरियर्स प्रेझेंट असतात. इन्फेक्शनचा प्रतिरोध करण्यासाठी त्यांना अडथळे प्रेझेंट असतात. देर आर 5 बॅरियर्स. वन इज इपिथेलियल सरफेस. सेकंड वन अँटीमायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड अँड टिश्यूज. थर्ड वन सेल्युलर फॅक्टर्स. फोर्थ वन फीवर अँड फिफ्थ वन अक्यूट फेज प्रोटीन्स. तर पहिलं बघूत इपिथेलियल सरफेस. इपिथेलियल सरफेस एक्झाम्पल आहेत इंटॅक्ट स्किन अँड म्युकस मेम्ब्रेन. इंटॅक्ट स्किन म्हणजे ज्याला कुठंही भेग किंवा गॅप नाही, कंटिन्युअस असणारी स्किन, आणि म्युकस मेम्ब्रेन, दीज आर द एक्झाम्पल्स. फंक्शन टू प्रिव्हेंट एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे जे इपिथेलियल सरफेस आहे किंवा ही जी स्किन आहे, या स्किनमुळं मायक्रो ऑर्गॅनिझम्स शरीरामध्ये एंटर करू शकत नाहीत. मग ह्याचे कोणकोणते एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला मिळतात? हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट इन ड्राईड स्वेट पझेसेस अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. आपली जी स्किन आहे या स्किनवर स्वेट ग्लँड्स असतात आणि या स्वेट ग्लँडद्वारे स्वेटिंग होत असते, घाम तयार होत असतो. अँड दॅट ड्राईड स्वेट कंटेन्स हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट. या स्वेटमध्ये सॉल्ट आहे आणि या सॉल्टमध्ये बॅक्टेरियोसायडल ॲक्टिव्हिटी आहे. व्हॉट इज बॅक्टेरियोसायडल? म्हणजे येणाऱ्या बॅक्टेरियाला मारण्याची क्षमता या स्वेटमध्ये असते. म्हणजेच स्वेट ग्लँड्सद्वारे किंवा स्वेटद्वारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत, ते बाहेरच मारल्या जातात. देन sebaceous glands on skin. They produces sebaceous secretions and long chain of fatty acids in them. They have bactericidal and fungicidal properties. स्किनवर जशा स्वेट ग्लँड्स आहेत तशा सिबॅसियस ग्लँड्स आहेत आणि या ग्लँड्स त्यांच्यामध्ये असणाऱ्या फॅटी ॲसिड्समुळं बॅक्टेरियोसायडल आणि फंगिसायडल म्हणजे बॅक्टेरियाला तर मारतातच, तर सोबत फंगसलासुद्धा डिस्ट्रॉय करण्याची ॲबिलिटी या सिबममध्ये किंवा या सिक्रेशनमध्ये असते. म्हणजे स्किनद्वारे बॅक्टेरिया आणि फंगस यांना प्रतिरोध केला जातो. देन रेस्पायरेटरी ट्रॅक हॅज सेव्हरल मेकॅनिझम्स ऑफ डिफेन्स. रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये वेगवेगळ्या मेकॅनिझमद्वारे मायक्रो ऑर्गॅनिझम्सची एंट्री ही प्रिव्हेंट केल्या जाते. द हेअर प्रेझेंट इन द नोज दे प्रिव्हेंट एंट्री ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपण पाहिलं होतं की नोज हा जो भाग आहे तर त्याचा जो रेस्पायरेटरी ट्रॅकचा जो भाग आहे त्या भागामध्ये हेअर फॉलिकल्स असतात, जे की
डस्ट पार्टिकल आणि वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स थांबवून ठेवण्याचं काम करतात. अँड सम ऑफ देम दे आर ट्रॅप्ड बाय द म्युकस लायनिंग. त्या ठिकाणी जे म्युकस सिक्रिशन होतं आहे त्या म्युकसमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अडवले जातात. अँड दे स्वेप्ट बॅक टू फॅरिंग्स व्हेअर दे आर स्वॅलोड ऑर कफ्ड आउट. आणि तिथून ह्या नाकाद्वारे एकतर बाहेर टाकल्या जातात किंवा फॅरिंग्सकडे पुढे जर ढकलल्या गेले तर ते गिळले जातात किंवा ते कफद्वारे बाहेर फेकल्या जातात. कफ रिफ्लेक्स इट इज अन इम्पॉर्टंट डिफेन्स मेकॅनिझम ऑफ द रेस्पायरेटरी सिस्टीम. रेस्पायरेटरी सिस्टीमद्वारे ज्या नॉन रेस्पायरेटरी ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यापैकी एक आहे कफिंग आणि हा रिफ्लेक्स ॲक्शन आहे. कशासाठी? जे काही रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये किंवा ट्रकियामध्ये एअरच्या येण्या जाण्यामध्ये जर अडथळा करत असणारे घटक आहेत तर त्यांना बाहेर फेकण्यासाठी हा कफ रिफ्लेक्स काम करत असतो. याच्याशिवाय सलायवा इन माउथ इट हॅज इनहिबिटरी इफेक्ट ऑन मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तोंडामध्ये असणारी जी लाळ आहे, सलायवा आहे, त्यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे इनहिबिट केले जातात किंवा मारले जातात, जेणेकरून ते डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये किंवा शरीरामध्ये एंट्री करू शकत नाहीत. जर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स जरी तिथून पास झाले तरी गॅस्ट्रिक सिक्रेशन्स ऑफ स्टमक डिस्ट्रॉय दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. याशिवाय युरिन इट इलिमिनेट्स बॅक्टेरिया फ्रॉम युरेथ्रा. आता युरेथ्रा ज्या भागाद्वारे युरिन ही बाहेर फेकल्या जाते, या युरिनद्वारे वेगवेगळे बॅक्टेरियासुद्धा शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. अँड लास्ट, स्पर्माइन अँड झिंक इन सीमेन इज अँटीबॅक्टेरियल. सीमेन जे की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तयार होणारं सिक्रेशन आहे. मेल रिप्रोड्युसिंग ग्लँड्स जे आहेत, सेक्शुअल ग्लँड्स जे आहेत, त्यांच्याद्वारे सीमेन हा घटक तयार केला जातो आणि त्यामध्ये असणारे स्पर्माइन आणि झिंक हे दोन घटक वेगवेगळ्या बॅक्टेरियाला मारत असतात, अँटीबॅक्टेरियल काम करत असतात. म्हणजे इतके जे एक्झाम्पल पाहिले त्यावरून असं कळते की हे जेवढे काही पार्ट आहेत हे शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स येण्याच्या अगोदरच ते डिस्ट्रॉय होतील किंवा ते शरीरामध्ये एंटर करू शकणार नाहीत, या पद्धतीने काम करत असतात. आता सेकंड जो आहे दॅट इज अँटी मायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड अँड टिश्यूज. ब्लड आणि टिश्यूमध्ये असणारे अँटी मायक्रोबियल, मायक्रोबच्या अपोजिट ॲक्शन करणारे, त्यांना मारणारे काही घटक आहेत ते पाहूत. देअर आर 30 सिरम प्रोटीन्स प्रेझेंट इन ब्लड्स बट दे आर प्रेझेंट इन इनॲक्टिव्ह स्टेट. आपल्या ब्लडमध्ये नियर अबाउट 30 सिरम प्रोटीन्स आहेत जे की अँटी मायक्रोबियल ॲक्शनसाठी मदत करत असतात, बट दे आर प्रेझेंट इन इनॲक्टिव्ह स्टेट. ते इनॲक्टिव्ह फेजमध्ये असतात. कॉम्प्लिमेंट कॅस्कॅड ॲक्टिवेट्स टू इलिमिनेट पॅथोजन्स. आता जेव्हा एखादा मायक्रोब्स हा शरीरावर हल्ला करत असतो तेव्हा हे जे सिरम प्रोटीन्स आहेत ते ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होत असतात आणि ते कॅस्कॅड सिस्टीमला स्टिम्युलेट करत असतात. तर मग कॅस्कॅड सिस्टीम काय आहे? इट इज अ सिरीज ऑफ केमिकल रिॲक्शन्स दॅट इज ऑकरिंग इन अ सेल. एखाद्या सेलमध्ये ज्या नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन कंटिन्युअस चालू असतात त्यांना कॅस्कॅड मेकॅनिझम असं म्हणतात. म्हणजे जेव्हा एखादी बॅक्टेरिया, एखादा पॅथोजन हा सेलमध्ये एंट्री करत असतो तेव्हा त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी हे जे इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये असणारे जे काही प्रोटीन्स आहेत ते क्रमाक्रमाने ॲक्टिवेट होत जातात आणि त्या पॅथोजनला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतात आणि या मेकॅनिझमला कॅस्कॅड मेकॅनिझम असं म्हणतात. व्हायरस इन्फेक्टेड सेल्स अँड सर्टन WBC दे सिक्रेट इंटरफेरॉन. इट इज अ टाईप ऑफ सायटोकाईन. आता यांच्यासोबतच या अँटीमायक्रोबियल प्रोटीन्सला मदत करणारे आणखी दोन घटक आहेत, व्हायरस इन्फेक्टेड सेल्स आणि WBC. आता व्हायरस इन्फेक्टेड सेल्स शरीरातल्या अशा सेल्स ज्या जेव्हा काही व्हायरसद्वारे इन्फेक्ट होतात तेव्हा ते इंटरफेरॉन नावाचे घटक तयार करतात आणि हे इंटरफेरॉन घटक जे आहेत ते आलेल्या पॅथोजनला किल करतात. यांना WBC सुद्धा मदत करत असतात. म्हणजे वरचं जे एक्झाम्पल पाहिलं आपण, इपिथिलियल सरफेस
यामध्ये बॅक्टेरिया हा शरीरात येण्याच्या अगोदरच मारण्याचा प्रयत्न केला जातो. त्याची शरीरामधली जी एंट्री आहे तीच थांबवल्या जाते. आणि हा जो सेकंड टाईप आहे दॅट इज अँटीमायक्रोबियल सबस्टन्स इन ब्लड अँड टिश्यूज, यामध्ये शरीरामध्ये ज्या काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी प्रवेश केला आहे, एंटर झालेले आहेत, तर ते वाढू नयेत आणि त्यांच्यामुळे डिसिजेस होऊ नयेत म्हणून त्यांना डिस्ट्रॉय करण्याचे काम करतात. अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस जे ब्लडमध्ये आहेत ते पॅथोजनची एंट्री थांबवू शकत नाहीत. तर पॅथोजनची एंट्री थांबवण्यासाठी इपिथिलियल सरफेस काम करतात आणि जे आत आलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी हे अँटीमायक्रोबियल सबस्टन्सेस मदत करत असतात. देन थर्ड वन इज द सेल्युलर फॅक्टर इन इनेट इम्युनिटी. आता सेल्युलर फॅक्टर ज्या काही शरीरामध्ये असणाऱ्या सेल्स आहेत त्यांचा काय रोल आहे ते आपण पाहूत. दे आर फॅगोसायटिक सेल्स. फॅगोसायटिक सेल्स इन बॉडी इंजेस्ट अँड डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता फॅगोसायटोसिस म्हणजे काय? तर फॅगोसायटोसिस म्हणजे टू एंगल्फ अँड डिस्ट्रॉय, अगोदर गिळणे. आपल्या ज्या बॉडी सेल्स आहेत या सेल्स जेव्हा एखाद्या व्हायरस किंवा पॅथोजनच्या संपर्कात येतात तेव्हा त्या अगोदर त्या सेल्स त्या व्हायरसला गिळतात आणि मग त्यांना डिस्ट्रॉय करतात. या मेकॅनिझमला फॅगोसायटोसिस असं म्हणतात. आणि ही ॲक्शन करणाऱ्या ज्या सेल आहेत त्यांना फॅगोसायटिक सेल असं म्हणतात. व्हॉट इज देअर रोल? फॅगोसायटिक सेल्स इन द बॉडी दे इंजेस्ट अँड डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता वर जे आपण पाहिलं इपिथिलियल सरफेस काय करतो? पॅथोजनची एंट्री थांबवतो. तर अँटीमायक्रोबियल सबस्टन्स काय करतात? आलेल्या पॅथोजनला किल करतात. आणि हे फॅगोसायटिक सेल काय करतात? तर अगोदर त्यांना इंजेस्ट करतात, गिळतात आणि मग डिस्ट्रॉय करतात. फॅगोसायटिक सेल्स आर डिस्कवर्ड बाय मेटकिनॉफ इन 1882. या मेटकिनॉफ या सायंटिस्टने पहिल्यांदा फॅगोसायटिक सेल्स ह्या डिस्कवर केल्यात. अँड दीज फॅगोसायटिक सेल्स आर ग्रुप्ड ॲज टू टाईप्स, मायक्रोफेजेस अँड मॅक्रोफेजेस. तर मायक्रोफेजेस ज्या आकाराने लहान आहेत आणि मॅक्रोफेजेस ज्या आकाराने मोठे आहेत. दे रिमूव्ह फॉरेन पार्टिकल्स दॅट एंटर इन द बॉडी. दोघांचाही रोल एकच आहे की आलेले जे फॉरेन पार्टिकल्स आहेत, पॅथोजन्स आहेत, त्यांना बॉडीमधून रिमूव्ह करणे किंवा डिस्ट्रॉय करणे. सम लिम्फोसाइट्स कॉल्ड नॅचरल किलर cells are important to fight against viral infections and tumor. तर वेगवेगळे व्हायरल इन्फेक्शन्स थांबवण्यासाठी आणि ट्यूमर्सची वाढ थांबवण्यासाठी काही लिम्फोसाइट्स हे काम करत असतात, म्हणजे WBC काम करत असतात, ज्यांना नॅचरल किलर सेल्स असं म्हणतात. नॅचरल किलर दे आर द लिम्फोसाइट्स ऑर द WBCs अँड दे किल व्हायरल्स, इन्फेक्शन्स अँड ट्यूमर्स. And the fourth type is fever. Increase in body temperature is fever. Increase in body temperature in any infection, it is a natural defense mechanism. आपण पाहतो की इन्फ्लामेशन किंवा इन्फेक्शन हे जेव्हा जेव्हा होत असते तेव्हा इन्फ्लामेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या लक्षणं जे आहेत त्यापैकी एक लक्षण म्हणजे राईज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढणे. आणि जेव्हा शरीराचं टेम्परेचर वाढतं आहे तेव्हा त्याला फीवर असं म्हणतात. द कॉज इज इन्फेक्शन. इट हेल्प टू डिस्ट्रॉय द इन्व्हेडिंग पॅथोजन. मग बॉडी टेम्परेचर का वाढवते? तर हे जे हल्ला करणारे पॅथोजन्स आहेत यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी बॉडी स्वतःहून प्रयत्न करते आणि ते डिस्ट्रॉय व्हावेत म्हणून शरीर स्वतःचं टेम्परेचर वाढवते, ज्याला आपण फीवर असं म्हणतो. फीवर स्टिम्युलेट प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन अँड हेल्प इन रिकव्हरी फ्रॉम द व्हायरस इन्फेक्शन. आता हे फीवरमुळं शरीरामध्ये इंटरफेरॉन जे आपण मागे पाहिलं की अँटी बॅक्टेरियल किंवा अँटीमायक्रोबियल जे सबस्टन्सेस आहेत ते सुद्धा इंटरफेरॉन तयार करतात. त्याच पद्धतीने जेव्हा फीवर हे लक्षण पाहायला मिळते तेव्हा शरीर इंटरफेरॉनची निर्मिती करतं आहे जे त्या पॅथोजनला किल करतं आहे आणि
जे काही व्हायरल इन्फेक्शनमुळे जो काही शरीराची हानी झालेली आहे तर ती रिकवर करण्यामध्ये मदत करत असते. आता आणखी एक बॅरियर आहे, दॅट इज अक्यूट फेज प्रोटीन. तर हे जे 4 बॅरियर आहेत त्या प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. जे इपिथेलियल सरफेस आहे ते पॅथोजनची एंट्री थांबवतं आहे. जे मायक्रोबियल सबस्टन्सेस आहेत ते पॅथोजनला किल करतात. सेल्युलर फॅक्टर हे मायक्रोजनला किंवा पॅथोजनला इंजेस्ट करतात, गिळतात आणि डिस्ट्रॉय करतात. तर फीवरमुळे सुद्धा जे काही पॅथोजन आहेत ते डिस्ट्रॉय केल्या जातात आणि व्हायरल इन्फेक्शनमुळं जे काही शरीराचा लॉस झालेला आहे तो सुद्धा रिकवर करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला इनबॉर्न आहेत. या काही कुठल्या वॅक्सिनेशनद्वारे आपण नवीन तयार करू शकत नाहीत. ह्या आपल्या जेनेटिक मटेरियलमधून आपल्याला मिळत असणाऱ्या घटक आहेत, ज्याच्याद्वारे आपण वेगवेगळ्या इन्फेक्शनला रेजिस्ट करत असतो आणि म्हणून हे सगळे बॅरियर इनेट इम्युनिटी याच्या खाली मोडतात. आता इनेट इम्युनिटी आपण पाहिलं की इट इज नॉन स्पेसिफिक. नॉन स्पेसिफिक म्हणजे काही पर्टिक्युलर पॅथोजन स्किनद्वारे अडवले जातात का? नाही. तर बाहेरून हल्ला करणारे जेवढे नंबर ऑफ बॅक्टेरिया आहेत किंवा पॅथोजन आहेत त्या सगळ्यांना डिस्ट्रॉय किंवा किल करण्याचा हे प्रयत्न करत असतात. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अक्वायर्ड इम्युनिटी पाहू.